ट्यूब होती का? हो. पांढऱ्या रंगाची होती का? हो. पेस्ट सारखी हो. अशी पचकन बाहेर यायची का? हो. अरे ती दिवसा लावायची होती. मी चुकून रात्री लावली. आशू, ठीक आहे दिवसा लावून देतो. पुढं काय? अरे काय चाललंय तुमचं? हा, तू काय काय वळलेस का? रात्रच माझी सकाळ सारखी असते. काय गोंधळ लावलाय सकाळी? इथे कोणाच्या पोटात कावळे ओरडतायत, कोणाच्या डोक्यात कावळे ओरडतायत. कावळे ओरडतायत का पोटात? अरे देवा, झालंच आहे माझं. सुजय, अॅना, तुमचे डबे घ्या बरं. अरे ते पाणी गरम करायला ठेवलंय मी, हीटर बिघडलाय. कोण जातंय आंघोळीला? मी शिरा केलाय आज. अजून काही हवंय का? हे खूप गोड गोड होईल का? हा, पॅटीस करतेय बरोबर, तेही न्या. ही एक बाई, हिला सतत वाटत असतं की आपल्या पोटात कावळे तयारच असतात ओरडायला. बघ ना, आणि कोणाच्याही पोटात जठराग्नी भडकला तरी तो शमवण्याची नैतिक जबाबदारी माझी आहे असा या स्त्रीचा गैरसमज आहे. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर. मी ना लहान असताना एक गोष्ट ऐकली होती. एकदा काय झालं, एकदा देवानी स्त्रियांमध्ये आणि पुरुषांमध्ये शर्यत लावली. पण शर्यतीत काय व्हायला लागलं, बायका सगळ्याच विषयांमध्ये पुढे जायला लागल्या. म्हणजे सायन्स, ऍस्ट्रॉनॉमी, शेती, लढाई, अगदी सगळ्यातच, स्वयंपाकात सुद्धा. मग पुरुषांना कॉम्प्लेक्स यायला लागला. पुरुषांनी काय केलं, ते देवाकडे गेले आणि म्हणाले, यार काहीतरी कर यार, बघ ना प्लीज, बायका सगळीकडे पुढे जात आहेत, श्रेष्ठ ठरतील आमच्यापेक्षा. म्हणून मग देवांनी बायकांना एकच काम सोपवलं. काय काम सोपवलं? त्यांनी बायकांना सांगितलं की घरातल्या सगळ्या लोकांची पोटं सतत भरलेली असली पाहिजेत, ही काळजी तुम्ही घ्यायचीत. बायका लागल्या कामाला, सतत स्वयंपाकघरात सतत स्वयंपाक करायचा. हळूहळू सगळ्या गोष्टी बाजूला राहायला लागल्या, सगळे विषय गळून पडले. आणि मग हीच संधी साधून पुरुषांनी स्त्रियांवरती वर्चस्व प्रस्थापित केलं. झालं ना, राहिला आपल्या बायका राहिल्या कमजोर. थांब जरा. स्कॉलर, मला सांगाय खरं आहे का? नाही, आत्ताच बनवलंय नाही. काय आहे, मी शेकडो पुस्तकं वाचलेत, पण अशी कुठली दंतकथा माझ्या ऐकिवात नाहीये. तेच ना, माझ्याही वाचनात आलं नाही. हेच हेच वर्चस्व. मी नाही वाचलं. मुद्दा हा आहे का? मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की आपली ही रेश्मा, हिला आजार झालाय, किचनेरिया. किचनेरिया. आपण तिला यातून बाहेर काढलंच पाहिजे. ताई, काय मग निवडतेस वाटतं धान्य? हो. पण मी ना आजकाल धान्य जास्त निवडायला लागत नाही. हो, स्वच्छ असतं ना ते. असं काही नाहीये, पावसाळ्यात जाळी लागते. आणि माझं माहितीये ना तुला, मी निवडल्याशिवाय काही बनवायला घेतले. अॅना आणि सुजयाची वेळ झालीये ना, काय करू? तू ना आज हे कर, आरामे बिस्तर. काय? नाही, करेक्ट आहे त्याचं. काय आहे, सुजय येताना समोसे आणणार आहे, रात्रीचा स्वयंपाक आम्हीच करणार आहोत. त्यामुळे आता बास झालं तुझं. तू आज स्वयंपाकघरात पाऊल ठेवायचं नाही. अरे वा, माझ्या किचनला अजिबात कुणी हात लावायचा नाहीये. अच्छा, माझ्या किचनला कुणीही हात लावायचा नाही? ठीक आहे, बघच तू. आता आम्ही तुला या किचन मध्ये पाऊलही ठेवू देणार नाही. अरे काय, पिनल. हा, चला संजीव करा. कसं चाललंय तरला? काय पाहिजे रेश्मा तुला? चल बेडरूम मध्ये चल, तुला मी ओरिगामी शिकवते. चल चल, चला 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 चला. है ना, वास येतोय. नाही नाही नाही, अगं येतोय वास, तेलाचा वास येतोय. तेल ऐका ना, तेल जळतंय का? नाही. अगं जळतंय तेल. ऐका ना, पटकन मोहरी टाका, नाहीतर जळून जाईल हा अख्खं तेल. अगं टाकली आहे.
दह्याचा वास येतोय ना? नाही ग येतोय येतोय. कढी करताय का? कढी करताय का? अरे उकळी येईल, पटकन ढवळत राहा, नाहीतर ना फुटून जाईल सगळं. कढी नसते फुटत, बलून फुटत असतो. असं बघू नको, जोक केलाय मी. ऐका ना. आणि बस. अरे यार, हे स्वयंपाक करणं नाव आहे, खरंच पेशन्सचं काम आहे राव. खरंय सिरियसली कडे ही पोरगी कसं करते रोज हिलाच माहिती. खरंय खरंय. जाऊ दे ना. अजिबात नाही, अजिबात नाही. ऐका, कणिक नीट मळा, फार पाणी घालू नका, नाहीतर पातळ होऊन जाईल. खरंय खरंय. ए चल तुला ओरिगामी शिकवते, चल. ऐका ऐका, भाजी ना कांदा असा फिकट झाल्यावरच घाला. मॉरी ना मी आता काहीतरी. ना सोडणं. नाही, नाही, ना सोडणं. नाही नाही ए, ऐक ना, मला सुजाने सांगितलं तुला धरून ठेवायला. त्या सुजाच्या तर सुजय काय अत्याचार आहे हा? हा अत्याचार आहे हा? हा अत्याचार आहे. बायकांनी 24 तास किचन मध्ये राबणं हा खरा अत्याचार आहे. त्यातनं आम्ही तुला मुक्त करतोय तर आमच्यावर डाफरतीस. हा एकदम शांत. हा, ना, पकड. ए, इकडे, मागे ये, मागे ये, मागे ये. तू मागे मागे ये, रेश्मा, मागे मागे. काय झालं हिला? हा आजपर्यंत मी हिला एवढी व्हायलेंट कधीच पाहिलेलं नाहीये. मी व्हायलेंट? मी व्हायलेंट? काही नाही काही नाही, मीच पडलो. धर, धर, धर. अश्वाई, अश्व- सांगतो रेश्मा. तू पडलास का? माझे डबे पडलेत. अश्वाई, माझा डबा पडला आणि त्याला एकही चीर गेली ना तर बाबाच्या बायकोने लागते. अरे बापरे, या ताईचं मूड बघून मला तर फारच भीती वाटते राव. हे जर डबे वगैरे नीट ठेवले नाही ना तर खूप प्रॉब्लेम होईल राव. एक मिनिट, स्वयंपाक बरा करायला पाहिजे. या परिस्थितीत आपण स्वयंपाक वाईट केला ना तर नाही नाही, आणि हे तू जरा नीट जरा ती कणिक ती ताई अजिबात सांडत नाही हा ते. पोरे हो, ती करते ना तेव्हा एक कण सुद्धा बाजूला सांडत नाही. तिने जर हे सगळं बघितलं ना माझी वाट लागेल. हो ग. आणि भाजी करते ती तेव्हा एवढं पसारा होत नाही. नाही, कारण ती व्यवस्थित करते ना. आवर लवकर आवर. नीट. आवरायला घेऊ, आजूबाजूचा पटकन आवाज पटकन सगळं. आवरायला घेऊ. हा. सुपरविजन करायला आलीयस? मग काय किती मार्क्स दिलेस आम्हाला? असं काही नाही. हे बघ, काय ना डुचके, आम्ही रोज करत नाही याचा अर्थ असा नाही की आम्हाला येतच नाही ना. फक्त अजून आमच्या स्वयंपाकाला तुझं अप्रुव्हल मिळायचंय. तुझ्या अप्रुव्हलवर ठरणार की आमचा स्वयंपाक घरातलं करिअर किती पुढे जात आहे. सो मला सांगा किती स्टार्स येतेस ते. चल 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 चल. कमाल. खरंच कमाल. म्हणजे खूप दिवसात अशी भाजी खाल्लीच नव्हती. नाही म्हणजे रेश्मा, तू पण ऑब्व्हियसली चांगलीच करतेस भाजी, पण काय मजा आहे माहितीये त्यातनं असं ओला नारळ आहे ना, मस्त क्लास लागतं. अरे कोकणात असंच असतं. तू काय करत जा ना, तू थोडा आमसूल लावत जा भाज्यांना आणि ना उगाच गुळ टाकायचा आणि वरून खोबरं पेरायचं. मजा. आमच्याकडे नाही ना घालत आमसूल, हा पण मी टाकत जाईन. तुम्हाला आवडलं तर टाकेन मी आजपासून आमसूल. पण मिनल, म्हणजे चपात्या झाल्यात ना, बेस्ट बेस्ट. वेगळ्याच आहे तसं. ते किंजलच्या घरी असं करतात, पुलक काय असं काहीतरी म्हणतात त्याला. मस्त. किंजलचं कौतुक सांगू नको मला, पण मला ना लहान असताना आई जबरदस्ती करायला लावायची म्हणून मला करायला देतात. रेश्मा, तू मस्त करते हा पोळ्या, पण हे आता पहिल्यांदा खाल्लं ना. सॅलड कोणी दिलाय?
गुड मॉर्निंग. अरे वा, हे म्हणजे पूजा वगैरे चालू आहे ना. पण काय ग, हे म्हणजे घरातील इतर बाल गोपाल मंडळी कुठे आहेत? झोपलेत. हो का? झोपू देत, झोपू देत. काय आहे, सूर्योदय वगैरे अंधश्रद्धा आहे, हे पाळतायत ना ते. आणि अंधश्रद्धा खूपच वाईट हो. पण काय ग, तू कशी आहेस? बरी आहे. आणि तुझे यजमान कसे आहेत? नागावकर, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कसा आहेस तू? आणि हो, ऑफिसला जायची तयारी झाली आहे ना? एक मिनिट. नागावकर, सकाळी सकाळी एवढं गोड बोलताय काय? काकूंनी तिळगुळ ठेवला वाटतं हातावर नाश्त्याला. तिळगुळ? तुला सांगतो रेश्मा, सुजयचा सेन्स ऑफ ह्युमर अगदी विशेष आहे. नाही, अजिबात नाही. त्या नागावरच्या घरातलं भंगार फर्निचर आपल्या घरात येणार नाहीये. अगं फर्निचर नाहीच आहे, पण एक टेबल आणि एक खुर्ची आहे फक्त. कुठेही मावेल. कुठेही मावेल ना, मग आपल्या घरात कशाला पाहिजे? लक्षात घे ना यार मिनल. फायनली नागावकरांनी घराला रंग लावायला घेतला. त्यांनी घराला रंग लावायला घेतला तर तू काय एवढा नाचतोय? हे म्हणजे बेगानी शादी में सुजय दिवाना. बेगानी नाही, लग्न आहे आपल्या प्रगल्भाचं, त्यांच्या प्रगल्भाचं. लक्षात घे मिनल, त्यांनी घराला रंग लावला की प्रगल्भाला बघायला पाहुणेच पाहुणे येतील. त्यातला एक तरी तिला पसंत करेल. मग ती आपल्या सासरी जाईल आणि मग आपल्या सोसायटीतला प्रत्येक तरणा ताठा पुरुष ताठ मानेने न घाबरता कुठेही मुक्त संचार करू शकेल. तू बावळटेस का जरा? एवढं काय घाबरतोस त्या प्रगल्भाला? एवढा काय घाबरतो त्या प्रगल्भाला? रस्त्यावरचा मवाली परवडला, पण प्रगल्भा नको. काय आहे, आपण सगळे कपडे घातलेले असूनही आपल्याला कोणीतरी वरपासून खालपर्यंत स्कॅन करतय. ही अचाट भावना मी तुला सांगायला हवी का? व्हॉट एव्हर, मला चालणार नाही. अरे आज फर्निचर ठेवा म्हणतोय, उद्या राहायला येईल घरात. मला नाही चालणार. असं कसं करेल? थांब, पाणी. हे घे. बस बस बस. ओके ना, मग ठेवू दे ना. अजिबात ओके वगैरे नाही. का? तो नागावकर आहे ना, तू या मिरची सारखा आहे. किती अवॉइड केलं ना तरी मध्ये येतोच. मध्ये मला काय म्हणतो माहिती का? मला म्हणे काय आहे ना, ऍक्टर ना टिकाऊ पाहिजे, दिखाऊ नाही. जसं की याचा जन्म नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्येच झालाय. आम्ही पण बघितलंय नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मधले ऍक्टर कशी ऍक्टिंग करतात ते. हो, हे म्हणजे फार फार पर्सनल येतेस तू आता, कळलं ना? बोल, घरात महाभयंकर संकट आलाय, तुला माहित नाहीये. आशू आशू उठ, आशू उठ, आशू उठ, उठ आशू. तू जा तिकडे जा. ए ॲना, ॲना उठ, झोपू नको. ए आशू उठ म्हटलं ना तुला, उठ लवकर, फार इम्पॉर्टंट बोलायचंय मला. ॲना वा, सकाळी सकाळी आंघोळ करून फ्रेश एकदम. मिनल, बाथरूम मध्ये का घुसली? नागावकर आपल्या घरात घुसणार आहे सांगायला. काय म्हणजे नागावकर आपलं 7वा भाडे करू? तू भाड्याने कशाला राहतोय? हाकललं का बाय कोणी त्याला? एवढं काही झालेलं नाहीये. तो फक्त सामान ठेवणार आहे आपल्याकडे. ओ, सामान सामान आपल्याकडे? बघा, फार काही सामान नाहीच आहे. एक टेबल आणि एक खुर्ची. तुमच्या लोकांचा काही उपयोग नाहीये यार. कैवल्य, कैवल्य, कैवल्य उठ. ओके, ऐकलं का सगळ्यांनी? आपले नागावकर काका त्यांच्या प्रकल्पाचं लग्न आपल्या कैवल्याशी जमवतायत. प्लीज प्लीज असं करू नका.
एक काम करा, मला ना सिलिंग वर नेऊन तिकडनं खाली ढकला, पण प्लीज त्या प्रगल्भाशी माझं लग्न लावू नका. आणि ती या सुजयची लवर आहे, माझी नाही आहे यार. कैवल्य, माझं आणि प्रगल्भाचं काही नाहीये. आणि पाहिलंस मीनल, कैवल्यासारखे हिंस्त्र जनावरे प्रगल्भाचं नाव घेतल्यावर कसं केविलवाणं झालं. म्हणून सांगतोय, प्रगल्भाचं लग्न होणं ही काळाची गरज आहे. त्यासाठी नागावकरांनी घराला रंग लावण्याची गरज आहे. आणि घराला रंग लावायचा मग सामान आपण कुठे ठेवणार? शेजाऱ्यांकडे. आणि फार काही सामान नाहीच आहे, खरंच सांगतोय. एक टेबल, एक खुर्ची. वा, तसंही मला एका टेबलाची गरज आहे. कशाला पाहिजे? हा, स्टडी. काय? म्युझिकचा स्टडी. काय? कसं आहे कैवल्य, तुला जर एखादी टून सुचली तर तुझ्याकडे वाजवायला गिटार आहे, पण मला जर एखादी टून सुचली तर बोंबलेला वाजवायला एक टेबल सुद्धा नाही माझ्याकडे. आपल्या घरात एक टेबल आहे, त्याच्यावर स्कॉलर सतत बसलेला असतो, त्याला टून सुचत नाही तरी सुद्धा. वा, म्हणजे हा कैवल्य गिटार खाजवणार, तू टेबल बडव, आणि ती आपली म्हातारी रेश्मा ती वाती वळत बसेल आणि दिवसभर म्हणेल भजन. तुम्ही करा दिवस रात्र कीर्तन घरात. ए मिनल, इशू करू नको. इशू नाही, कीर्तन करायचं म्हणते ती. अना मी परत सांगतोय, जास्त सामान नाहीये. एक टेबल आणि एक खुर्ची ऍडजस्ट करायला पाहिजे. मला कशाला बोलतो तू? मला कायच प्रॉब्लेम नाहीये. ओके, ठरलं तर मग ठरलं. नागावकरांचं सामान आपल्याकडे असेल पुढचे 2-3 दिवस. थोडं ऍडजस्ट करा. काही नाहीये, एक टेबल, खुर्ची. चलो 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 अंदर चलो. हमाल दे धमाल. अरे पत्ता चुकलाय तुमचा. नाही सोफा नाहीये. पत्ता बरोबर आहे. चलो चलो. चलो चलो अंदर चलो. काय उधर डावे हाथों को रखने को. हाँ अंदर अंदर. थांब मी तुला सांगतो. हा जाऊ दे जाण दो. नागावकर काय करताय? काय गोडाऊन आहे का? काय करताय तुम्ही? अरे गोडाऊन नाही बाबा, हे माझं फर्निचर आहे. हे इथं कशाला? अरे कशाला म्हणजे याच्याशी माझं बोलणं झालेलं आहे. एक मिनिट नागावकर, पण तुम्ही म्हणाला होता एक टेबल आणि एक खुर्ची. हा सोफा कुठून आला? नाही मग एक टेबल आणि एक खुर्ची, ते सुद्धा सोफ्यावर होतं म्हणून सोफ्यात सकट आणलंय. आणि काळजी घ्या बरं का, 12,000चा सोफा आहे. काळजी घ्या. नाही, एक काम करा ना, तुम्ही आम्हाला भाडं द्या ना या सगळ्याचं. एक मिनिट, पुढच्या आठवड्यामध्ये सोसायटीची मीटिंग आहे. मला तिथे नवीन विषय चघळायला नको. आलं लक्षात? हा, त्याची नीट काळजी घ्या. हो, चला येतो. चलो नीचे. और जो कुछ पैसा है मैं बाद में दे दूंगा. यस भैया बाद में दे देंगे पैसा. चलो काय प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू काय काही प्रॉब्लेम नाही. खरंच काय, त्यांच्यापासून दूर आणि आपल्यापासून पण दूर. काय हे? कॉल करतेस वेळीस का? आणि सुजय, ठीक आहे, मला काही झालेलं नाहीये, फक्त खाली सांडलाय चहा. तू नाही. हा सोफा आहे ना, सोफा याच्यावर सांडला असता चहा. मूर्ख. तर आता उरलाय तो दे. नाही उरलाय. उरलाय तो? नाही सांडलाय. कुठं सांडलाय? खाली सांडलाय ना चहा. हा. उरलेला बेसिन मध्ये सांडणार आहे. अगं रेश्मा नको ना. रेश्मा काय यार. या हॅलो. या just tell me who the director is and the producer. Yeah, I'll come for the audition. अच्छा, नाटक आहे. मला आधी सांगा किती प्रयोग करणार आहात? हा, ओके हा नाही, वाव अमेरिकेला आहे. ओके नाही ऍक्च्युली काय आहे, नाटक माझ्या अगदी मनाजवळच आहे. म्हणजे मला मनापासून काही आवडत असेल ना, तर खरं तर नाटकच. हो, मी भेटते तुम्हाला. हा, ओके. मी काय म्हणतो, स्कॉलर, एक शब्द बोलायचा नाहीये. एकतर ते मध्यरात्री हिमालय चढण्याच्या आवेशात त्या सोफ्यावर चढलास. तो सोफा तुटला. 12,000 रुपयाचं नुकसान झालं. वर आमच्या झोपेचं खोबरं झालं ते वेगळंच. पण हे सगळं मी मुद्दाम केलं का?
अरे माझा सुद्धा हात तुटलाय, ते आवाज गेलाय ओरडून ओरडून. अरे जाऊ दे ना स्कॉलर, कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली असेल. सोड ना, झोपू दे ना मला प्लीज. तेच ना, त्या कावळ्याचं खापर माझ्यावर नको फोडू. हा घे डबा. अशोकला काही हवंय का रे? चहा? हा, गप्प बस, काही गरज नाही चहा बिया. तूच लाडावून ठेवलास याला म्हणून बिघडलाय तो. अरे गप बसा ना. काय आहे, सकाळ सकाळ एवढ्या चिल्लर विषयांवर कशाला भांडताय? झोपू दे ना मला प्लीज. अरे झोप ना मग तू. बडबड बडबड आणि चिल्लर विषय आहे का? हे बघ स्कॉलर, माझ्या झोपेपुढे सगळे विषय चिल्लरच आहेत, कळलं? हो का? ठीक आहे, तुला पण असंच वाटतंय ना? हा, नाही नाही, तू एक कर ना, संध्याकाळी नागावकर येतील, त्याच्यात 12,000 रुपयांची व्यवस्था करून ठेव. ठीक आहे. ताई, मी खरं तर अंगठी घेतली नसती माहितीये ना, पण आता खरंच गरज आहे म्हणून. पण मी तुला वचन देतो ताई, मैं पूरा मेहनत करके एक एक अंगूठी लौटा दूंगा. थँक्यू ताई. काय चाललंय? हे काय आहे? स्वतःची लफडी निसटायला बहिणीचे दागिने विकतो काय? आणि तुला कळत नाही काय चाललंय? काय करतेस मीनल? या गरज आहे. मी विकत नाहीये, तो गहाण ठेवणार आहे. गहाण ठेवतोय, मग एखाद्या वेळेस व्याज द्यायला विसरला तर जप्त होईल अंगठी. नाही बस, नाही करणार तो. देईल तो व्याज. नाही, पण असं काय करतेस? मिळणार नाही, कळलंय? जा आता. तुला काय खूप पुळका आला भावाचा? गप ठेव कपाटात. महिला फक्त चिल्लर उरली यार पाकिटात. काय चाललंय, काय लाईफ झालंय, चिल्लर चिल्लर लाईफ झालंय. आशुतोष शिवलकर, ऐक ऐक. हॅलो, हा सर नमस्कार. हा, आशुतोष शिवलकर बोलतोय. ते मागच्या महिन्याचे पार्टीचे पैसे राहिले होते, तर ते घ्यायला कधी येऊ? नाही नाही, ते माहितीये मला. हो, पैसे कुठे पळून जातात. हो हो, नाही माझंच वाक्य आहे ते, माहितीये मला. पण तरी आता सध्या जरा हरी होती ना घरी पैशाची. हरी गरज. फोन ठेवला? ह्याला गरज असताना सगळे टांग देतात राव. तेरी नजर प्रगल्भा, खुशबू तेरा बदन प्रगल्भा, नायगाव नाही. ए ए आशुतोष माय डिअर फ्रेंड, हे काय झालं? ते तुझा चेहरा कसा पडलाय? अरे मार्केटमध्ये भाजीचा भाव कसा पडतो तसा तुझा चेहरा पडलाय. काय झालं? काय टेन्शन आहे का? मला सांग. नाही श्याम, टेन्शन नाहीये. काय प्रगल्भाचं लग्न ठरलं ना. अरे तुझा चेहरा पडला. ये ये, दोघं बसू इकडे. ऐ, ये 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 ये. काय झालं? प्रगल्भाचं लग्न? हा? यार मी तुला तुझं टेन्शन काय आहे ते विचारलं ना, पण तू मला डायरेक्ट काय टेन्शन देतो यार? नाही टेन्शन. मस्करी करते ना? मस्करी करतो हा? लग्न ठरलं खरंच? श्याम, मी कधीतरी मस्करी करतो का? हा, तोंड पडलेलं असताना मी कधी मस्करी करतो का? प्रगल्भाचं लग्न ठरलंय. त्या नागावकरनी पेंटिंग करायला घेतलंय घराचं, फुल रंगकाम. नागावकर माझ्या आयुष्याची होळी करून घरामध्ये रंगपंचमी खेळते काय? पण का प्रगल्भा तू तरी का? प्रगल्भा तू तरी का?
श्याम, काय अजून वेळ गेलेली नाहीये. आपल्याला लग्न कॅन्सल करता येईल. हा? लग्न कॅन्सल करते? हो, फक्त ना त्यासाठी एक 12,000 रुपये लागतील. 12,000? हो हो, अरे ते सेटिंग वगैरे करायला लागेल ना म्हणून. 12,000 ना माझ्याकडे. नाही मग किती आहेत? माझ्याकडे ना म्हणजे बघ, सांग. मोबाईल मध्ये कॅल्सी आहे. हो. काढ लगेच काढ. हो. हा कर. टोटल कर चल. हा. 813 813 अधिक 1522 हा अधिक 1840. हा कर. इज इक्वल टू टोटल काय झाली रे? 4175. हा ठीक आहे, चालेल ते. नाही दे काय दे. अरे नागावकरांची ही टोटल जी आहे ती नागावकरांची आहे. हा तर तू त्यांच्याकडे जा. तुझी उधारी आहे ना माझ्याकडे, मला त्यांच्याकडून वसूल करायची ना. तू त्यांच्याकडे जा, त्यामध्ये 1200 पण टाक. 1200 पण राहिले तर ती तुझी उधारी म्हणजे सेटल होईल ना. तू त्यांच्याकडून घे. हा सेटल करून टाक. माझं काम पण करून टाक. हा हा नाही नको बोलू. करून टाक माझं काम. ओके. कुठून आणायचे 12,000 रुपये? कोण देऊ शकेल 12,000? टूटा टूटा एक सोफा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया, लूटा लूटा अशू ने सुजय को ऐसे लूटा कि रेंट दे ना पाया. काय करतोय कैवल्य यार तू? का गातोय? आधीच पोटात कावळे ओरडतायत, तू कशाला ओरडतोय अजून? अरे असं काय करतोस आशुतोष? तुझ्या मनातल्या ज्या सगळ्या अव्यक्त भावना आहेत ना, त्या मी माझ्या गाण्यातून व्यक्त करायचा प्रयत्न करतोय. बरं वाटेल तुला. ओ टूटा टूटा एक सोफा ऐसे टूटा. हाय, आशू कोण असा? आशू मी असा. मी कारपेंटर. कार कोण घेतली आपल्या घरात? नाही, पेंटर नको. हाव शिकावरान. अहो ती कार नय, कारपेंटर म्हणजे हा कारपेंटर म्हणजे सुतार. खिळे बिळे ठोकतात ना, तो सुतार. तुमचं सोपं नीट करूचा ना. ओ काम सोपं केलं राव तुम्ही. 1 मिनिट थांब. हा बोल स्कॉलर. ऐक, एक कारपेंटर पाठवलाय, त्याकडनं सोफा दुरुस्त करून घे. स्कॉलर, मी तुझे उपकार ना आयुष्यभर विसरू नाही शकणार. हे उपकार वगैरे काही नाही. जे बिल येणार आहे ना, ते सगळं परत देणार आहेस तुम्हाला मंथली इन्स्टॉलमेंट मध्ये. हो का? हो. चल काम आहे, ठेवतो फोन. आणि नीट दुरुस्त करून घे सोफा, अजून काही गोळ घालू नको. बाय. ओके ओके. कारपेंटर सुतार. वा 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 वा. एव्हरीबडी ऑन द डान्स फ्लोर. बघितलं का आपल्या घरी कोण आलंय? खुद्द सुतार कारपेंटर. कारपेंटर. हाय अंकल, आमचं कबड खराब झालंय, तर जरा नीट करा ना. चला ना. 1 मिनिट आहे ना. ते साहेब तर म्हणाले होते काय सोपं नीट करूचा म्हणान. हो सोपा. ते नंतर करा, ते नंतर करा. नाही ना, असं काय करते अगं? जर त्यांनी दुरुस्त केलं ना तर माझे 12,000 रुपये वाचतील ना. सोपा. असं ना आशू. अंकल आधी कबड नीट करा, सोफा नंतर करा. बेडरूम मध्ये चला तुम्ही. चला तिकडे समोर. पहिलं सोपं नीट. चला. एक सोफा ऐसे टूटा कि फिर जुड़ ना पाया, लूटा लूटा अशू ने सुजय को ऐसे लूटा कि रेंट दे ना पाया. तुला तोडून ठेवीन मी. मग कुठलाच कारपेंटर रिपेअर नाही करू शकणार, कळलं ना? पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.